आज या भैयाचं पेमेंट द्यायचं आहे. हं? आणि हा माणूस तर ध्यानावर नाही बाई. तो म्हणतो तुला ती घाल आणि कशी घालायची ती घाल. आता पावा तरी कुठं पैसे पैसे का काही झाडाचे तोडायचे का काय. हं? आज ना लई टेन्शन येईल मी तर म्हणते या माणसाबेने मी इकडं तोंड काळं केलंय माळ्यामध्ये. मला जर आज एखादा सस्त्या जर भेटला ना वाटाचा वाटसरू त्याला मी म्हणत भावा मला दारू पाच. हा मी लई टेन्शनमध्ये आज. फोन करते मी थांब आता. एखाद्याला डोकं लावी ते. हॅलो हॅलो. गंगाराम कुठे हो तुम्ही? मी गावात आहे. एक काम करशाल का मावाला? काय काम आहे? मी लागलं तर तुम्हाला इडं आल्या पैसे देऊन टाकेल भाई. पैसे मग पण असं काय काम आहे? पैसे नको मला. पण तेरी बी चूप पण मेरी बी चूप कोणाला म्हणायचं नाही भाई. नाही काय म्हणत नाही, पण काय काम काय आहे ते तरी कळू द्या. अहो हां. मला ना आज लय दारू प्यायची इच्छा झाली हो. दारू प्यायची? हा ना. अरे बापरे, मग काय दारू घेऊन येऊ का काय? हा ना एक बाटली घेऊन या ना इडं आल्यावर पैसे देऊन टाक. बरं 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 बरं, हां येतो घेऊन. कोणाला म्हणू नका बरं का. नाही नाही, मी मळ्यात आहे बरं का. माळ्यात आहे का? हा आडा वाटालाय. बरं बरं बरं, माळ्यातच येतो मग मी. हाय हाय हाय. आज गजरीची चांदी बाई. टेन्शन नाही काय आज. एक नाही दोन नाही कोणाचं. मरू दे तिकडं. आज तर चिंग होऊन जाते. आणि आज मग त्या भैयाच्या पेमेंटचा बंदोबस्त करते. आणि या झाकण झुल्या का पाहते मी आज. खुशाल बाई दुधाचं पेमेंट घेतो, सारं पेमेंट घेतो, कांद्याचा एवढा पैसा झाला. हां. आणि आता एवढी वालवड चालू आहे, सारे पैसे याच्याजवळ. आणि हा म्हणतो पैसेच नाही पैसेच नाही आहे. मग तो भैया का काय मा हुरदा बायला ठुला का काय आहे. हां. याची बी कुठं काय भानगड आहे का काय काय माहिती. पण आता घरीच याची बॅटरी पेटत नाही तेव्हा लोकांक काय बॅटरी पेटायची आहे म्हणा. मी आज मज्जाच करते मरते जाऊ दे. गजराबाई ना मला दारू आणायला लावली. गजराबाईला तर दारू पाजतो, पण आपली पण इच्छा पूर्ण करून घेतो. दारू तर घेऊन आलोय मस्तपैकी. नाही दारू म्हणजे काय तवा एवढं काय की किंमत आहे. हां. माणसापेक्षा अप्रूप आहे का? नाही नाही, पहिले आहे ना तर गजराबाईला तर गोडीत पहिली दारू पाज. बाई कावाची याला आणायला सांगितली दारू. हे बी आणि ना बाई याला चवाली चौकून. हे बी आपलं धीमे 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 येत असं. हे काही मूड गेल्यावर आणि तर काय काय ना बाई. कसला मूड गेला बाई आले का गंगाराम? हा मग. बसा बसा बसा. बाई गंगाराम. हां अहो तुमच्यावाली कधीच वाट पाहू राहिली मी. हां का? हा तर तूच सांगितलं म्हणलं आणलं पाहिजे ना मला. आणलं का हे बाया? मग कोण आहे इकडे तवा मळ्यात? अहो ते आमचं येड्या बोकाचं येईल ना. नाही दिसलं नाही मला रस्त्यानं कुठेच. नाही ना. नाही नाही नाही, पहिलेच पिऊन घ्यायचे का काय? गप्प बसा बाया आता पियाव द्या. किती पैसे लागले हो? पैसे जाऊ द्या, पैशाचं काय येतं. हळू 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 हळू. बाई गंगाराम हां हे काय आणलंय तुम्ही? काय म्हणजे बियर आहे ती? बियर आहे? हां. तुम्हाला म्हणले दारू घेऊन या. तुम्ही हे काय आणलं? नुसतं गोमती रवानी लागत बाया. काय चांगलं आहे उलट. लहान पोराचा मूत सुद्धा बरा लागतो. एक नंबर आहे उलट ती. पे पे उलट असल्या उन्हामध्ये थंड पाहिजे चांगलं. अहो काय थंड पाहिजे. देशी आणली असती तरी चालली असती ना. ह्याला देशी. तुम्ही कोणची वडली? कोणी? मी ओढली इंग्लिशची. हां आहे बी. इंग्लिश पियते का तुम्ही? हां. बाया तुमची मज्जा आहे बाई. मग चांगली मज्जा आहे. काही एक क्वार्टर पिऊन आलो मी पण. लय कठीण हो गंगाराम. नाही पण थंड आहे, चांगलं आहे. असल्या उन्हामध्ये जेवढं थंड असेल तेवढं चांगलं आहे. लय कठीण बाई. कसलं कठीण आहे? काय चालू चालू देशी आणायची. मी त्या आमच्या येड्याची एकदा पेली होती. ती वास मारते दिशी. 90 होती घेतली पिऊन. पण ती दिशी वास मारते. हे माझ्या लय जवळ कठीण आहे बसायचं नाही, ह्याचा वास बीस येत नाही. अहो गोमतीर सुद्धा चांगलं लागत. हं? मग काय आणायची देशी परत? देशीच जाऊ द्या मरू द्या, पण गाईचं गोमूत्र चांगलं लागत. आपण नाही, चांगलं आहे ही शरीराला चांगलं राहतं. काय शरीराला चांगलं राहतं. मग
मूत खडावत नाही यांनी. नाही बाय. पे पे हा लवंग देऊ का चाकणीला? जरा जरा लवंग खा लवंग, जे उलटी नाही यायची. जरा जरा लवंग घे. हा बाय. याने काय होतं? चांगलं असतं हा का? खायला. हा खाऊ उलटी का येत मग? नाही. हा कधीच नाही बाई. अहो आपल्या शेतकरी लोकांचा ब्रँडच देशी आहे. हे काय आणलंय तुम्ही कुठून? पण आपल्याला देशी नाही आवडत. नाही. ते वास मारते. त्या देशी पिणाऱ्याच्या सोबत पण बसू वाटत नाही. हा ना. हा आज ना तुम्हाला सांगू का गंगाराम, मला लई टेन्शन आले. टेन्शन कसलं टेन्शन? इतकं टेन्शन आलं तुम्हाला. जाऊ दे. रडताय कशाला? रडू नका. पण टेन्शन आलं कसलं? अहो गंगाराम, मला रडायची इच्छा नाही, पण ही रडू राहिली का काय काय नाही. ती नाही रडवत. एवढा जीव लावे ते बाई मी मानावऱ्याला, हं. काही कामाचा नाही. या बा, कांद्याचे एवढे पैसे झाले, वालवडीचे एवढे पैसे झाले, मका गेली, मकाचे एवढे पैसे झाले. मला काय दाखव. आता तो भैया आहे, हं. तो काय माहूर दाबायला ठुलाय का? त्याचा पगार ते करून टाका म्हणले, तो भैया मलाच टुमक लावितो. तो म्हणतो तू तोच पाहिजे ती. मात्र का पैसे देत नाही का? रुपया देत नाही. हा बरं आता कुठं चालू म्हणावा का बा, एखादी आउठवली त्यानं, त्याची घरीच बॅटरी लागत नाही. मग पैशाचं करतं काय? काय गणितच कळाना बाई. हा याला म्हातारा पण काय बाहेर तर दिसतच नाही म्हणते. काय अवघड आहे मग म्हाताऱ्याचं. हा ना. हा मग आज जर त्या भैयाचं पेमेंट नाही केलं आणि तो भैया जर निघून गेला, मग ते काम कोणी करायचं? मग मलाच करावं लागेल ना. किती पगार आहे त्याचा? त्याचा गण 17,000 रुपये. 17,000 देऊन टाकू आपण. तुम्ही हा खरं का काय? मग देऊ. त्याला काय येतं? 17,000 म्हणजे किरकोळ आहे, हाताचा मळ आहे. हा ना. हा मग बाई गंगाराम, हा मला तर तुमच्यावर लई पण माझा पण जीव लय आहे. कोणावं? तुम- मावं? हा मग तुम्ही कधी बोलून नाही दाखवलं मला. तर बोलायची वेळच कधी भेटली नाही. नेमकी आज वेळ भेटली. पाय बाई, म्हणजे हा सारा खेळ हिच्यामुळं झाला पा. हा तुमच्या मनात होतं का पहिल्यापासून? मग पण हिंमतच होत नव्हती बोलायची. आज हिंमत झाली. ह्या केरसुनीमुळे तुमची हिंमत झाली बाबाला. हा कसं आहे म्हणून मी पण पिऊन आलो. पण गंगाराम, हा लेव काय चढती हो. मग कशी काय चढली? कठीण झालंय आता. कठीण झालं. असं वाट राहिलं हा का डायरेक्ट नाही का हा तुमच्या बरोबर कार्यक्रमच करावा बापरे. मग कशाला वेळ घालवायचे? ना. मग कशाला वेळ घालवायचे? चला लगेच जायचं का? ते राहिलेलं घ्या पिऊन तेवढी. थोडं घेते ना. हा घ्या घ्या घ्या. तुम्ही त्या लवंगा दिले, ती लवंग नारड्यात आत टाकली होती. आह! पण उलटी होत नाही ना त्यांनी. आह! हा लई वेगळं होऊ राहिलं बाई. घ्या घ्या संपून घ्या ते आता. तिथनं उठलं परत थोडं यायला. राहिलं. हा एक गोट राहिले. झालं मोकळं. गंगाराम, तुम्ही भैयाचं पेमेंट देणार आहे का? मग लगेच फोन पे करतो. मग बाहेर. मी इकडे सुद्धा झोपू शकतो. नको इथं नको. रस्ता आहे. रस्त्यावर येता जाता कुठं माणसं येतात जातात. आउटसाईडला जाऊ नाही आता काय कोणाला तरी कार्यक्रमच करून द्यायचा आहे काय एवढं. नाही पण तिकडे जाऊ ना बाजूला. चला बाई. चल. मोबाईल ठेवू की इथं? हा मोबाईल नाही मी घेतो ना. माझ्या खिशात ठेवतो पाहिजे तर. कोणाचं मिस कॉल आला तर उचलू नका बरं का. नाही नाही कशाला उचलतंय? दे गं पाकिट पण. हळू हा. चप्पल गंगाराम, हा हात धर माझा. चप्पल. हा चप्पल ही काय इथंच आहे समोर. हम्म? समोर आहे. एकच चप्पल घातली. हा दुसरी घाल. गंगाराम, पाय सापडून निंड राहिला. चप्पल आहे. ही काय चप्पल? पाय कुठे गेला? ह्यो काय पाय इथं आहे. पाय इकडे आहे का? हा मी म्हणलं पाय हरवला आणि चप्पल आहे. नाही पाय आहे जागेवर आहे. पाय कसा हरवल? गंगाराम, हा हळूहळू करा बरं का. हा काय काळजी करू नका. हा गंगाराम, हा हळू
काय करू राहिले तुम्ही? मी कुठं काय करतोय, इकडे रस्ता आहे. रस्ता लय हालू राहिला गंगाराम. रस्ता नाही हलत, आपण हालायला लागलोय. आपण हालतोय का? हा, रस्ता जागेवरच आहे. हा का? हा हा, इकडे 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 झाडाला धडकल बिडकार. गंगाराम हा मध्ये ना काही इजच करू ना आपण. हा, हे काय इथंच जर, कुठं? हे काय इथंच जर, जरा जरा. हा गंगाराम खड्डे खड्डे दिसू राहिले हो. नाही, तिकडे खड्डा, इथं नाही खड्डा. हे सरकारचं काम आहे ना. हा, सरकारचं आहे. गंगाराम कुठं गेली कोणाला माहिती आज. याला एका माणसा संग घेऊन गेले का काय केले. गंगाराम बास ना, इकडं कुठं मध्ये नेऊ राहिले तुम्ही मला. इथला आवाज येतो गाडचा. इथंच आता, हं? इथंच. इकडे काय नो. करायचं का? अरे अय गजरे, हे काय धंदे चालवले तो. काय हा काय काय म्हणजे त्याला कोणी फोन केला? काय फोन माहिती? नाही केला त्याला कोणच. मी आलो स्वतः. म्हणलं माई बायको गेली कुठं. हळू हळू. अरे मी पाहू त्या गोठ्यानं पाहू कटाळून गेलो. हा तर गोट्या का गोट्यांपाशी अरे काला गोठा पाच? गोठा गोट्या नाही त्या तो कायम त्या गोट्यात स्वप्नात येते का काय. गंगाराम हा, पण तू तू आपला कार्यक्रम नाही झाला. ते कार्यक्रम काही होते. तू का पिली मला सांग. हं? हं? बोल. हा गंगाराम हा. टेन्शन लय आलं म्हणून लय टेन्शन. टेन्शन आलं मला. टेन्शन आलं गंगारामा सांग का टेन्शन आलं तो माझ्या संग नाही, मग त्या बायाला पगार दिला नाही ना, त्याचं टेन्शन घेतलंय. तर याला टेन्शन घेतलं. तुमच्या कशी काय आली ती आता मी चाललो होतो इथनं. वाटा ना. आम्ही 100% कार्यक्रम करणार आहोत. 100%. हा, याला नवऱ्याजवळ सांग बोल, म्हणजे तुला लाज आहे का. 100%. हा नवऱ्या देखता बोलत तुला लाज आहे का. तर मग तुझी बॅटरीच लागत नाही तर काय बॅटरी लागत करायचं? नाही. तू आज ते होतच नाही तर मी कसं काय लावू. बॅटरीच लागत नाही गंगाराम. बॅटरीच अरे गंगारामचा सेल किती मोठा आहे माहिती? अरे माझं शिमतो काड्यामध्ये फोन मध्ये टाक. तिकडे तो वाल्या सिमचा जाळ. कसं काय जाळ कर. तू मला नको. पण तू आली का इड सांग मला. गंगाराम हा, हा मला रुपया देत नाही. कसं काय देईन. मला ध्यान आल्यावर हा काही करीत नाही. करीत नाही मग म्हणजे. हा काय मला बाय चाटायचा आहे का? ही बायको काला करीत असते. काला बायको करीत या. हा काला करते रे. पण बायकोची इच्छा पूर्ण केली पाहिजे ना. तू गप्प अरे बस. मी करतो पण ही काही चाळे करती. यो निस्ता पैसे, याला पैसे लागत. ते पैशाशिवाय जीवन नाही करे. गंगाराम हा, आता हा लय निर्लज्ज माणूस आहे. हम्म. याला बायको नाही महत्वाची, पैसे महत्वाचे. याला इथं उभं करू, आपण कार्यक्रम करू. हा, मला तुम्ही 17,000 रुपये अशी- देणार आहे. देणार देणार. भैयाचा पगार करायचा आहे. तू तू ऐक मावलं. तू नालायक बनू नको. मी नवरा आहे तुझा. अरे मी तुला अरे बंगारा- लग्नाची बायको आहे तू. आपल्या पुढं हाय ना आता हा. या मिनिटाला. तू दारू कशी काय पिली मला हे सांग. मी मला गंगारामने आणून दे. स्वतः त्या ना हा, स्वतः गंगाराम शेठ. तू सांगितले का स्वतः मी सांगितलं. मला दारू पाहिजे. मग कोण मालक आहे का? मग मी काय आपल्याला लोलक पण- आहे का तो आला. लोलक बिलक मी आता हा? ते लोलकला चुंबकच नाही राहिलं गंगाराम. हा का. अरे चुंबकच- चुमक नाही राहिलं पण तुला मी लग्नाची केली का नाही. अरे काला केली तो पाय माझ्या आयुष्याचं वाटोळ झालं. पहिले एवढे ते करती गंगाराम याला जर मी जर सोडून दिलं हा? हा, अरे तर मग तुझ्या करता तुम्हा- गोटा टोला गाया घेतल्या जरशा ये तू गोटा ठू नाही तर दगड अरे ठू. दोन निसते भये ठुले तो करता. काला ते का मा तो आला काय तो आला अरे ते का मा उर दाबायला ठुले का तू? त्यांचा पगारच करीत नाही. करीत नाही म्हणजे. डेअरीचा पगार खिशात घालितो. मग हा. काय करायचं. हा खिशात पगार अरे घालितो. मा झालं खिशात पण तू अशी नकली करायची का तुला. गंगाराम हा. याच जर मी जर तर तू मला सांभाळशील का गंगाराम? तू मी- मला शपथ घेऊन सांग गंगाराम पहिला. नाही, मी ये. सांभाळीन. हे नाटक सोडून दे. तुला सांगतो मला सोडायचे का तुला. मनापासून सांग. गंगाराम हा, मला तुम्ही पाहिजे, मी आहे. मला हा नको. गंगाराम आपण सोडायचंय. सोडायचं. हा. गंगाराम याचा बर. कार्यक्रम करून टाकायचा का आपण नको, या नको, मिनिटाला? कार्यक्रम नको. जाऊ दे, असं सोडून दे त्याला. मग फार कत देशील का नाही मला. हरकत बिरकत तुला काही देऊ शकत. का म्हणून तो काय घरचा कायदा चालला का.
मी नवरा आहे तुझा लग्नाला. गंगाराम याला गारका देऊ का मी आता? गारका नाही, हा मागून आला सुलतान्या कोणी कोणानं त्याच्या मागे लागली. तो आत्याला काही बोलायचं नाही. तो का मग? तुम्ही मध्ये घुसा. हं? हा गंगाराम तुम्ही मध्ये घुसा. कुठं या साडीमध्ये? हा लपविते ना गंगारामला, तुम्ही मारू राहिले ना. मग तर ते या गंगाराम तर भारी काम करीन मधून. गंगाराम हा. आपण कार्यक्रमाला चला, येड्याच्या नादी नका लागू. येडय येड आहे माझी. याच्या नादा लागून आपलं वाटलं तुझा व्हायचं. नवरा आहे मी, नवरा. हे मग ध्यानात काय ठेव. करू मग भाई? याचं हा. पेमेंट कोण करणार आहे? मी करतो, चाल. गंगाराम हा आपला आजपासून काही संबंध नाही. बरं बरं. गंगाराम उद्या या टायमाला मी इडच येणार आहे. सरळ चाल, सरळ माहिती. कुठं न्यायचं? कुठं न्यायचं? घरी जायचं म्हण. कुठं न्यायचं म्हण? हा. हा? चालेल. तू खुशाल दारू पिती, मग मी नवऱ्याची त्याच्या रे- संग तो मला पैसे देणार होता, त्यांनी मला दारू पाजली. हं. तो भाई याचं पेमेंट करायला म्हणजे तयार होता. पैशामुळे तुला आलाच की याला. हा हा? मग आता तुमच्या संग येऊ राहिले, हं. तुम्ही भाई याचं पेमेंट करणार आहे का? मग रोख करतो. मग जाऊ दे, आजच्या दिवस यांनाच देते करून. हा. आता माझी बायकोचे म्हणा करून देते म्हणजे काय उपकार करते का मला? बायको आहे हा? का? मग बायको माझ्या येणारच नाही राहिलं का? तुला आता प्याल्यानंतर तू फार भांबवून गेली. हा? बाय असा मारितो हा? मला. काय मारलं तुला? नुसता हात केला तरी घाबरत मारू नको, काय नको, काय. नाही. हा यो फोन. हा. गंगाराम शेट हा हं. हा तुम्ही असेच करा म्हणून. गंगाराम हा. अशीच प्यायचं ना, असंच शांतपणा करा. चल गंगाराम. चल. गंगाराम अरे चल, अरे चल, बार उपटून टाकी घ्यायचं पण हटणार नाही. अहो येऊ अरे राहिले ना. गजरी म्हणते तिला. चल. आईला काय तो मध्येच तात्या टापाकला. चांगलं आईला मस्तपैकी आता माझं काम झालं असतं. आईला गजरा वहिनी कधी ना काळाची आज हाताला भेटली होती. आईला हे मध्येच टापाकलं. नाही पण गजरा वहिनी आहे ना, उद्या म्हणली मग आपल्याला उद्यापर्यंत आता वाट बघायला लागेल. चला आता जातो घरी मस्तपैकी. आता जातो, आता पहिलं जेवण वगैरे करतो, उद्याची वाट बघतो.